नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केलं असून लवकरच या सर्व राज्यपालांचा शपथविधी संपन्न होणार आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आणि तेलंगणाचे राज्यपाल म्हणून अनुभवी असलेले जिष्णू देव शर्मा आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीत त्यांच्या अनुभवाचा राज्याला मोठा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल आणि जिष्णूदेव शर्मा यांच्या पदभार स्वीकृतीबाबत लवकरच अधिकृत लोकभवन पत्रक प्रसिद्ध केले जाईल. राज्यसभेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. शिवसेनेच्या वतीने ज्योती वाघमारे यांना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. ज्योती शिंदे या सोलापूरच्या आहेत. शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता होती. मात्र शिंदे यांनी आपलं दान ज्योती वाघमारे यांच्या पारड्यामध्ये टाकलं आणि ज्योती वाघमारे या खासदार झाल्या आहेत. अनेक जण इच्छुक असताना ज्योती वाघमारे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळेस बोलताना श्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करत असल्याचं मत श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. आम्ही लाडक्या बहिणीला संधी दिली असल्याचं देखील श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हृदय सम्राट बाळासाहेब, धर्मवीर आनंदीगे साहेब या सर्वांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आणि त्यामुळे डॉक्टर ज्योतिताई वाघमारे या लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण या राज्यात राबवली. अनेक लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागला आणि त्यामुळे आता या शिवसेनेच्या माध्यमातून देखील डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेनेने राज्यसभेची संधी दिलेली आहे. खरं म्हणजे त्यांना देखील याची काहीच कल्पना नव्हती, परंतु शेवटी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही करतोय. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नेते श्री शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. राज्यसभेवर शरद पवार हे जाणार हे आता निश्चित झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. मात्र शरद पवार यांनाच महाविकास आघाडीने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात शिवसेनेने देखील ही आपली भूमिका प्रतिष्ठेची केली होती. ही आमची जागा आहे असं शिवसेनेचं म्हणणं होतं. मात्र अखेर शरद पवार यांच्याच नावावर एकमत झालं. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून 27 फेब्रुवारी ते 5 मार्चच्या कालावधीत शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून 4,22,35,750 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. थकीत देयकांवर कठोर कारवाई करत 103 पाणी जोडण्यात तोडण्यात आल्या असून 177 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून 3 ठिकाणचे पंप जप्त करण्यात आले आहेत, तर 1 पंपरूम सील करण्यात आली आहे. या कालावधीत प्रभाग समिती निहाय वसुलीमध्ये मानपाडा प्रभाग समितीतून 1,14,00,000, कळवा
59,05,557 रुपयांची वसुली करण्यात आली असून 35 नळ संयोजनं खंडित करण्यात आली आहे. नौपाडा प्रभाग समितीतून 52,98,000 रुपयांची वसुली करण्यात आली असून 60 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वर्तकनगर प्रभाग समितीतून 49,94,000 रुपयांची वसुली करण्यात आली असून उथळसर प्रभाग समितीमधून 36,61,836 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिका श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 19 मार्च 2026 रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. यंदाचं स्वागत यात्रेचं 26वं वर्ष असून हा शहराचा उत्सव असून या उत्सवात ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी केलं आहे. नववर्ष स्वागत यात्रेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण तसंच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समर्थ ठाणे, सशक्त भारत, वंदे मातरमची 150 वर्ष, भारत 2047, नागरी शिष्टाचार या विषयांवर आधारित चित्ररथ या स्वागत यात्रेमध्ये असणार आहेत. शिवजयंतीचा सण आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा झाला. शिवजयंतीनिमित्त आज सकाळी 8 वाजता माननीय महापौर शर्मिला पिंपलोळकर यांच्या हस्ते महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये नागरिक पारंपरिक वेशामध्ये सहभागी झाले होते. जय भवानी जय शिवाजीच्या गजरामध्ये ठाणे शहरातून ही मिरवणूक निघाली होती. मोठ्या संख्येने अबालवृद्ध नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र.